एका अज्ञानी माणसाला अचानक ब्रह्मज्ञान मिळू शकते का? स्वामी समर्थांनी एका साध्या माणसाच्या डोक्यावर फक्त आपल्या पादुका ठेवल्या आणि त्याच क्षणी त्याचे अज्ञान नष्ट झाले. तोच माणूस पुढे मुंबईच्या गादीवर बसला. ही चमत्कारिक कथा आहे स्वामीसुतांच्या भावाची, दादाबुवांची. तीच कथा आज आपण 18व्या अध्यायात श्रवण करणार आहोत. स्वामीसुतांच्या गादीवर पुढे कोणाला बसवायचे हा प्रश्न सेवेकऱ्यांना पडला होता. म्हणून ते सर्वजण स्वामी समर्थांना विचारू लागले. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, सध्या सेवेकरी अनेक आहेत, पण त्यांच्यामध्ये गादीवर बसण्यास योग्य असा एकही माणूस मला दिसत नाही. पुढे स्वामी समर्थ म्हणाले, जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मीच योग्य व्यक्ती निवडेन. तुम्ही याची चिंता करू नका. स्वामी समर्थ वारंवार मोर पाखरा असे बोलत असत. रात्रंदिवस ते हेच शब्द मोठ्याने उच्चारत असत. ते काकूबाईला वारंवार सांगत असत, आपली पाऱ्याची वीट जपून ठेव. काकूबाईने ती वीट लपवून ठेवली होती, पण स्वामी म्हणत असत, ती वीट आम्हाला परत द्या. परंतु या शब्दांचा खरा अर्थ कोणालाच समजत नव्हता. स्वामीसुतांचा एक भाऊ होता, तो कोकणात राहत होता. स्वामीसुतांचा मृत्यू झाला हे समजताच तो दुःखी झाला. त्यांच्या भावाचे नाव होते दादा. तो अज्ञानी होता आणि त्याची तब्येतही बरी नव्हती आणि दिवसेंदिवस तो क्रूश होत चालला होता. काकूबाईंनी त्याला आपल्या जवळ बोलावून घेतले. एके दिवशी त्यांनी दादाला स्वामी समर्थांच्या दर्शनाला आणले. दादाची अशी अवस्था पाहून काकूबाई स्वामींना विनंती करू लागल्या, स्वामी, याला आपल्या अमृत दृष्टीने पाहून बरे करा. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, याला दिवसातून 4 वेळा जेवू घाल, यामुळे त्याचे आरोग्य सुधारेल. काकूबाईंनी तसेच केले. स्वामी समर्थांच्या कृपेने दादा लवकरच बरा झाला. दरम्यान केज गावात नानासाहेब नावाचे एक भक्त होते. त्यांनी खूप पैसा खर्च करून स्वामींचा एक मठ बांधला. त्या मठात स्वामी समर्थांच्या पादुका स्थापायच्या होत्या. त्यासाठी नानासाहेब अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी काकूबाईंना सांगितले, पादुका स्थापनेसाठी दादाला आमच्यासोबत पाठवा. काकूबाई म्हणाल्या, तो अजून अज्ञानी आहे आणि त्याची तब्येतही पूर्णपणे सुधारलेली नाही. त्याची काळजी कोण घेणार? पण त्या म्हणाल्या, जर स्वामी समर्थांनी आज्ञा दिली तर मी नक्की पाठवेन. जेव्हा स्वामी समर्थांना हे सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले, दादाला पाठवा. तो अज्ञानी असला तरी आम्ही त्याची काळजी घेऊ. तरीसुद्धा काकूबाईंनी अनेक कारणे सांगून दादाला पाठवणे टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, त्यात तुमचे काय नुकसान आहे? आम्हाला जे योग्य वाटेल तेच आम्ही करू. शेवटी मंडळींनी दादाला केजगावला पाठवले. तेथे पादुकांची स्थापना झाल्यानंतर दादा परत आला. पुढे सेवेकरांनी त्याला मुंबईला पाठवले. स्वामी समर्थांनी ब्रह्मचारींना आज्ञा केली की याला गादीवर बसवा. मंडळींनी दादाला ब्रह्मचारी बुवांकडे नेले आणि स्वामींची आज्ञा सांगितली. दादाला गोसावी बनवून मुंबईची गादी चालवण्यास सांगितले. त्याला कफनी, झोळी आणि निशाण देण्यात आले. ब्रह्मचारी त्याला सतत उपदेश करू लागले, पण दादा अज्ञान असल्यामुळे त्याला हे काही आवडत नव्हते. त्याने हे काम करण्यास नकार दिला. शेवटी ब्रह्मचारींनी दादाला अक्कलकोटला परत पाठवले. जेव्हा दादा स्वामी समर्थांसमोर आला तेव्हा तो तंबोरा घेऊन आनंदाने भजन करू लागला. त्यावेळी स्वामी समर्थांनी भुजंगाला आज्ञा केली, माझ्या पादुका घेऊन दादाच्या डोक्यावर ठेव. मग मोर्चे लावून त्याच्यावर धरले. सेवेकऱ्यांनी स्वामींची आज्ञा तंतोतंत पाळली आणि त्याच क्षणी दादाच्या मनात मोठा बदल झाला. त्याच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश प्रकट झाला. त्याचे अज्ञान संपूर्ण नष्ट झाले. दादा भजनात इतका रंगला की त्याला देहभानही राहिले नाही. तो आपल्या आत्मस्वरूपात लीन झाला. त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. गुरूंचा महिमा किती महान आहे. फक्त पादुकांचा स्पर्श होताच दादाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. हे पाहून काकूबाई घाबरल्या. त्या स्वामी समर्थांना म्हणाल्या, स्वामी, तुम्ही दादाच्या टोक्यावर पादुका का ठेवल्या? स्वामी समर्थ म्हणाले, आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करतो. तुम्ही उगाच काहीही बोलू नका. काकूबाई रागाने म्हणाल्या, एकाला गोसावी बनवून तुम्ही मारले ते पुरे झाले. हे ऐकून स्वामी समर्थ रागावले. त्यांनी सेवेकरांना सांगितले, या बाईला खोड्यात टाका.
काकूबाई मोठ्याने रडू लागल्या आणि अनेक अपशब्द बोलू लागल्या, पण स्वामी समर्थांनी त्याकडे लक्ष दिले नाही. दादाला गोसावी बनवून त्याला कफनी आणि झोळी दिली. दुसऱ्या दिवशी स्वामींनी दादाला भिक्षा मागायला पाठवले. हे पाहून काकूबाईंना फार दुःख झाले. त्या स्वामींच्या चरणी लोळण घालून रडू लागल्या. स्वामी समर्थ मात्र हसू लागले. मग त्यांनी दादाला जवळ बोलावले आणि सांगितले, तुझी आई अनुसया आहे, तिच्याकडे भिक्षा माग. दादा लगेच आईकडे गेला. हे पाहून काकूबाई रागावल्या. त्या म्हणाल्या, हे सगळे लोकांच्या निंदेचे कारण होईल. भिक्षा मागून जगणे चांगले नाही. हे सगळे सोडून संसार कर. तेव्हा दादा म्हणाला, आई, संसारातील सुखे क्षणिक आणि तुच्छ आहेत. हे ऐकून काकूबाई निराश झाल्या. दादा गोसावी बनून स्वामींच्या भजनात रमून गेला. काही दिवसांनी तो मुंबईला गेला आणि स्वामीसुतांच्या गादीवर बसून संस्थेचे काम करू लागला. ते दादाबुवा आजही मुंबईत वास्तव्य करतात. काकूबाई अक्कलकोटमध्ये आनंदाने राहू लागल्या. स्वामीदास म्हणतात, कलियुगात दिवसेंदिवस स्वामी समर्थांचा महिमा वाढतच जाईल. या अध्यायात दोन्ही भावांची कथा थोडक्यात सांगितले आहे. स्वामीसूत आणि दादाबुवा हे दोघेही महान होते. जगाच्या उद्धारासाठी ते विष्णू आणि शंकर यांचे अवतारच होते. इथेच 18वा अध्याय समाप्त होतो. ही कथा आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.